आषाढी एकादशी निमित्त पैठणमध्येही भाविकांची गर्दी झालेली पाहायला मिळते। संत एकनाथ महाराज समाधीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीग पाहायला मिळते। पहाटेपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळते। मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेल्याचं चित्र आहे। भानुदास एकनाथांच्या जय घोषाने मंदिर परिसर दणाणून गेलाय। एकादशी निमित्त नाथ समाधी मंदिराला आकर्षक फुलांची आरास करण्यात आली आहे। मंदिर परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश वायभट यांनी। नाथ मंदिर परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की दर्शनासाठी जी आहे ती मोठ्या संख्येने जी आहे ती गर्दी झाल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। महिला भाविक असेल, पुरुष भाविक असेल, मोठ्या संख्येने जे आहे ते दर्शनासाठी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि आपण जर पाहिलं तर नाथ समाधी मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। आपण जर पाहिलं तर भल्या पहाटेपासून दर्शनासाठी जे आहे भाविकांनी जी आहे ती गर्दी केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। मोठ्या संख्येनं जे आहे ते भाविक दर्शनासाठी गर्दी करताना पाहायला मिळतंय। आपल्यासोबत काही भाविक आहे, आपण त्यांची देखील प्रतिक्रिया जाणूया। बाबा, काय सांगाल, आज आषाढी वारी सोहळ्याच्या निमित्त तुम्ही नाथबाबा दर्शन घेण्यासाठी आला? हो, आनंदच वाटत आहे। त्या निमित्त पंढरपूरला नाही जाणं शक्य झालं म्हणून मग इकडं नाथ महाराजाला आलं तरी चालतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।